सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग. आपण एक टर्मिनॉलॉजी यूज केली होती, डिंक कपल, म्हणजे जे कपल आहेत त्यांचे दोघांचेही इन्कम स्ट्रॉंग आहेत पण त्यांना आता मुलाबाळाचा विचार करायचा नाहीये. मग अशा कंडिशनमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट कशी असावी. ॲट द सेम टाइम काही कपल्स असे असतात की जे लग्न करतात पण त्यांचं प्लॅनिंग असतं की साधारण 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्षानंतर आपण बाळाचा विचार करू, प्लॅनिंग करू. मग या कंडिशनमध्ये सुद्धा त्यांना स्वतःसाठी वेळ हवा असतो, एक स्वातंत्र्य उपभोगायचं असतं, लाईफ एन्जॉय करायचं असतं. या कंडिशनमध्ये तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टमेंट कशी महत्वाची आहे आणि त्यासाठी काय विचार केला पाहिजे. सो बेसिकली कसं आहे मॅडम, आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की डिंक कपल, आता ही जी कन्सेप्ट तुम्ही मांडली आहे याला आपण डिंक इयर असं म्हणू शकतो. म्हणजे कपल आहे, लग्न झालेलं आहे, मे बी 28 वर्षाचं कपल आहे, दोघांची वय 27-28 वर्ष आहेत आणि त्यांनी असं ठरवलंय की पुढची 4-5 वर्ष ही करिअरच्या सेटलमेंटची आहेत किंवा आम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, ते फ्रीडम आम्हाला आनंदायचं आहे. ओके, सो मग पुढची 5-6 वर्ष आम्ही मूल होऊ देणार नाही. सो ह्या पिरियडला आपण डिंक इयर्स असं म्हणू शकतो. एक, आता बेसिकली जरी मला 5-6 वर्ष मूल होऊ द्यायचं नाहीये आणि त्याच्यानंतर आम्हाला आमच्या आयुष्यात बाळ आलेलं चालेल हे जरी आहे तरी त्या बाळाचा खर्च आजपासून 6 वर्षांनंतर हा मोठा असणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला महागाई ही कनेक्टेड आहे. जेव्हा आपण खर्चांचा विचार करतो, इयर ऑन इयर इन्फ्लेशन हे वाढत जाणार आहे. म्हणजे आज जर मला अगदी प्ले ग्रुपला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्याचं जर खर्च 1 लाख रुपये असेल तर आजपासून 6 वर्षानंतर तो 1.25 ते 1.5 लाख रुपये हा असणारच आहे जेव्हा मी बाळाच्या ऍडमिशनचा विचार करणार आहे. म्हणजे मी 6 वर्षानंतर जेव्हा मला बाळ होणार आहे आणि त्यानंतर पहिलं ऍडमिशन घ्यायला पुढची 3 वर्ष आहेत. सो एकंदरीत 9 वर्ष जाणार आहेत. सो मला 2-2.5 लाखांची तरतूद करणं अपेक्षित आहे. सो मग जरीही मी डिंक इयर्सचा विचार करत असलो, माझ्या आनंदाचा विचार करत असलो तरी त्याबरोबर फायनान्शियल प्लॅनिंगला तितकंच महत्त्व आहे. आणि जरी ते बाळ माझ्या आयुष्यात 5-6-7 वर्षानंतर येणारं असलं तरी त्याचं प्लॅनिंग, त्याच्या एज्युकेशनसाठीचं प्लॅनिंग हे आजपासून सुरुवात होणं गरजेचं आहे जेव्हा डिंक इयरचा विचार होतो. अगदी खरं आहे. आणि अर्थातच हे प्लॅनिंग कसं असलं पाहिजे याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533, 9764125533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, जसं आता तुम्ही म्हणालात की जसं वर्ष वाढत जातात त्यानंतर महागाई सुद्धा वाढत जाते, सो त्या अनुषंगाने विचार करणं, ती तरतूद करणं महत्त्वाचं आहे. मग जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेला तुम्ही काय सांगाल, कारण त्यांनी ही जी वर्ष ठेवलेली आहेत ती स्वतःच्या आनंदासाठी, एन्जॉयमेंटसाठी सुद्धा ठेवलेली आहेत. सो बेसिकली कसं आहे मॅडम, म्हणजे आपल्याला जसं मी मगाशी उत्तर देताना म्हणालो की 5-6 वर्षानंतर बाळ येणार आहे, त्याचा खर्च मोठा असणार आहे, त्याचं प्लॅनिंग तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इतरही स्वप्न आयुष्यात आहेत त्याचंही प्लॅनिंग तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इतर स्वप्न किंवा गरजा या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जसं बाळ 5-6 वर्षानंतर येणार आहेत तसं आपल्या घरात जर सिनियर सिटीजन मंडळी असतील तर त्यांची वय देखील 5-6 वर्षांनी वाढणार आहेत. ॲट दी सेम टाइम ते डिंक कपल जे डिंक ड्युरेशन आनंद घेणार आहे त्या ड्युरेशनचा, ते
तेवढा काळ डिंक राहणार आहेत, तर त्या काळानंतर त्यांची देखील वय वाढणार हो. आहेत. सो हे सगळं जेव्हा होणार आहे तेव्हा हळूहळू शरीराची ताकद देखील कमी होणार आहे. म्हणजेच मग माझी काम करण्याची ताकद कमी होणार आहे. कदाचित एखाद्याला त्यातल्या नोकरी थांबावी असं देखील वाटणार आहे. कामाला जाऊ नये किंवा व्यवसाय थांबवावा असं देखील वाटणार आहे. समजा जर उद्या त्यांच्या आयुष्यात बाळ आलं तर, कारण वेळ द्यायला लागणार आहे. सो मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा येणार आहेत तेव्हा त्याचं प्लॅनिंग अगदी सुरुवातीपासून जर मी अधोरेखित ठेवलं, ते जर केलं तर मला 5-6 वर्षानंतर तो त्रास होणार नाही. ॲट दी सेम टाइम जसं तुम्ही प्रश्न घातलात की त्यांना ते आनंद घ्यायचा आहे हो. आणि फक्त इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर कसं होणार आहे. पण आनंद अनुभवताना त्याची डेफिनेशन देखील आपल्याला डिफाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की आता यंग कपल आहे, दर शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला आवडतं, तर काय करायचं आहे, फक्त शुक्रवारी रात्रीच्या ऐवजी शनिवारी सकाळी जा. तीच पॉपकॉर्नची किंमत अर्धी होणार आहे, तेच पिक्चरचे पैसे निम्मे लागणार आहेत. तर हा जर विचार केला किंवा मॉलमध्ये जाताना सेल जेव्हा असतो तेव्हा कपडे खरेदी करायला जा. तर आनंद हा नक्की घ्या. म्हणजे तो आनंद घालवान सगळी इन्व्हेस्टमेंट भूषणवाणींकडे करायला या असं अजिबात नाही, पण तो आनंद अबाधित ठेवून पैसे कसे बाजूला काढता येतील याचा जर सारासार विचार केला तर ते डिंग इयर्स हे उत्तम अनुभवता येतील. तो आनंद कायम राहील आणि त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट पण मोठ्या स्वरूपात होईल जेव्हा त्याचा बारकाईनं विचार होईल. सो जेव्हा मी बारकाईनं विचार होईल असं म्हणतोय तर ह्याला आपण मायक्रो मॅनेजमेंट असं म्हणूयात. म्हणजे जर आपण इन्कम, एक्सपेन्सेस, ॲसेट, लायबिलिटी, आपले फायनान्शियल गोल्स याची जर सुसूत्रपणे मांडणी केली आणि अगदी म्हणजे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस किती असले पाहिजेत, त्याच्यानंतर डिपेंडंट एक्सपेन्सेस किती असले पाहिजे, फ्युचरिस्टिक गोल्ससाठीची इन्व्हेस्टमेंट किती असली पाहिजे, हे जर डिफाईन केलं आणि कुठलीही गोष्ट करताना म्हणजे आपल्याकडे जेव्हा महिन्याच्या गाठी पगार जमा होतो तो झाल्यानंतर आधी गुंतवणूक म्हणजे इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्स हा जर फॉर्म्युला कायम आयुष्यात ठेवला, फक्त त्याच ड्युरेशन पुरता नाही कायमस्वरूपी जर स्मरणात ठेवला आणि इम्प्लिमेंट केला तर डेफिनेटली त्या कपलला डेफिनेटली त्यांचं फायनान्शियल फ्रीडम किंवा त्यांचे गोल्स अचीव करण्यासाठी त्याची मदतच होणार आहे. हे आपण डेफिनेटली इन्श्युअर करू शकतो जर हा फॉर्म्युला फॉलो केला तर. अगदी. सो हा फॉर्म्युला फॉलो करा आणि जरी डिंग कपल ड्युरेशन पुरतं आपल्याला राहायचं असेल तरी सुरुवातीपासून प्रत्येक गोलचा विचार करा, ते डिफाईन ठेवा, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि इन्कम, एक्सपेन्सेस, ॲसेट, लायबिलिटी ह्याची मांडणी करा, आपल्या फायनान्शियल गोल्सची मांडणी करा आणि आनंद आणि इन्व्हेस्टमेंट हे व्यवस्थितरित्या तारेवरची कसरत जरी असलं तरी ते योग्य पद्धतीने कसं पुढे नेता येईल याचा सिरियसली विचार करा. अगदी खरं आहे. म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी तुम्हालाही मदतीची गरज असेल तर तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. धन्यवाद, बाय बाय. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.